हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचा मूल्यांक तुमचे भविष्य सांगू शकतो. तुमच्या नंबरची एनर्जी तुमचं जीवन बदलू शकते. प्रत्येक मूल्यांकाची एक हिडन पॉवर असते, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ आपण न्यूमरोलॉजीवर बनवलेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की. तर नमस्कार, मी नेहा डुंकवाल तुमचं सर्वांचं स्वागत करते श्रेम ॲस्ट्रो सर्व्हिसेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत प्रत्येक मूल्यांकाचा हिडन सिक्रेट आणि त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये होणारे प्रॉब्लेम्स, त्यावर होणारा परिणाम याबद्दल आपण आज पाहणार आहोत. तर प्रथम सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न असेल की मूल्यांक म्हणजे काय, तर तो कसा काढायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. उदाहरणार्थ जन्मतारीख 19/7/1998. तर जन्मतारीख म्हणजे फक्त जन्मतारीख घ्यायची आहे, जी 2 डिजिटमध्ये असणार आहे. 1+9, तर आपल्याला तिला सिंगल डिजिटवर आणायचं आहे. 1+9 = 10 आणि सिंगल डिजिटवर हा नंबर 1 येतो, म्हणजेच तुमचा मूल्यांक 1 आहे. तर याचप्रमाणे तुम्हाला 1 ते 9 असे मूल्यांकांची माहिती पुढे मिळणार. तर न्यूमरोलॉजी म्हणजे फक्त भविष्य सांगणं नाही, तर लोकांना समजून घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीची एनर्जी वेगळी असते, म्हणूनच काही लोक लगेच कनेक्ट होतात, तर काही नात्यांमध्ये सतत गैरसमज होतात. न्यूमरोलॉजीमुळे पर्सनॅलिटी समजू शकते, इमोशन्स समजू शकतात, रिलेशनशिप पॅटर्न लक्षात येऊ शकतात. स्वतःचा आणि समोरच्या व्यक्तीचा मूल्यांक समजल्यावर त्यांना हँडल करणं आणि रिलेशनशिप बेटर करणं सोपं होऊ शकतं. हा व्हिडिओ टाकण्यामागे माझं एक खास कारण आहे. आजकाल अनेक रिलेशनशिपमध्ये गैरसमज, डिस्टन्स आणि कम्युनिकेशन इश्यूज वाढताना दिसतात. म्हणूनच न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून लोकांना स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला चांगलं समजून घेण्यास मदत व्हावी, म्हणून मी हा व्हिडिओ टाकला आहे. मूल्यांक 1, इतरांचे बोलणे कमी ऐकतात, स्वतःचे मतच नेहमी बरोबर वाटते, म्हणून लोकांशी हट्टी वाद होऊ शकतात. मूल्यांक 2, जास्त विचार आणि मूड स्विंग्स, छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात, त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ. मूल्यांक 3, नेहमी लक्ष वेधून घेण्याची इच्छा, स्वतःबद्दल जास्त बोलल्या समोरचा त्रासून जाऊ शकतो. मूल्यांक 4, हट्टी आणि स्वतःच्या मतावर ठाम, इतरांचे मत स्वीकारणे कठीण जाते. मूल्यांक 5, एका गोष्टीवर टिकून राहत नाही, लवकर कंटाळा येतो आणि वारंवार निर्णय बदलतात. मूल्यांक 6, प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवायची इच्छा, यामुळे समोरच्याला बंधन वाटू शकतं. मूल्यांक 7, अचानक लोकांपासून दूर होतात, मनातील भावना व्यक्त न केल्याने गैरसमज होतात. मूल्यांक 8, वागण्यात कठोरपणा दिसतो, गंभीर स्वभावामुळे लोक त्यांना समजून घेण्यात चूक. मूल्यांक 9, पटकन राग येणे आणि लगेच प्रतिक्रिया देणे, यामुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये तुमचा मूल्यांक मला नक्की सांगा. आणि अशाच न्यूमरोलॉजीच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.